आपल्याला कळतोय की स्पेशली कॅन्सर पेशंट्समध्ये जेव्हा आपल्याला स्टेज कळतोय, स्टेज 3 आणि स्टेज 4, त्यावेळेला 2 गोष्टी डोक्यात येतात. एक हे क्वांटिटीला कसं आपल्याला वाढवता येईल ते बाकीचे डिपार्टमेंट करतात. क्वालिटी ऑफ लाईफ पॅलिएटिव्ह केअरच्या डिपार्टमेंटकडनं हे होतंय. कधी ना कधीतरी आपल्याला सगळ्यांना शेवट येईल. जेव्हा शेवट येतोय, शेवट सगळ्यांचा आनंदाने जावा तसा इच्छा असतोय. स्वतःची पण आणि बाकी लोकांना पण त्रास नको. पेशंट अनकॉन्शियस आहे. पेशंटला बऱ्याच आपल्याकडे काय प्रयत्न करायचे तर आम्ही प्रयत्न केले, पण रिकव्हर होत नाही आहे. तर त्यावेळेला इंटेन्सिव्हिस्ट जे काही आपल्या इंटेन्सिव्ह केअरच्या आयसीयूचे स्टाफ आणि डॉक्टर्स आहेत ते म्हणतात की बाबा पेशंटला इंट्युबेट करायचा की नाही करायचा. जेव्हा स्टेज 4चे कॅन्सर पेशंट्स येतात तर पेशंटला आपण असं काउन्सिलिंग करतो की बाबा जे काही ट्रीटमेंट त्याचं ट्रीटमेंट आपण कंटिन्यू करूया, पण त्याच्या टप्पे आपल्याला वाढवायचा नाही आहे का? कारण की व्हेंटिलेटरमध्ये टाकले सुद्धा त्यांना जास्त फायदा होत नसेल. हे नापतोल रिस्क आणि बेनिफिटच्या नापतोलमध्ये बेनिफिट जास्त नाही आहे, रिस्क खूप जास्त आहे. तर आम्ही ते गोष्टी आपण करत नाहीये आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या क्वालिटी आणि डेथला हे करतो.